मित्रांनो नमस्कार। आज आपण बीड जिल्ह्यातील गेवराई या तालुक्यामध्ये आलेलो आहे। तर या भागामध्ये आपले काही शेतकरी ज्यांनी मिल्क चार्जरचा वापर केलेला आहे, तर मिल्क चार्जरचा वापर करून त्यांच्या गोठ्यामध्ये काय अनुभव आला हे आज आपण जाणून घेणार आहोत। तर आपण पहिल्यांदा त्यांचा परिचय करून घेऊ। तर सर आपला नाव आणि पत्ता सांगा। नामदेव कचरू साखरे, राहणार दोंडराई। आपल्याकडे आता 4.5 महिने झाले जवळपास हे चालू आहे। बर, एक पहिलीशीच झालेल्या गाईपासून सुरुवात केली होती याची। बर, तिला रिझल्ट आल्यानंतर दुसऱ्या गाईला पण चालू केलं आपण। बर, म्हणजे आपल्या गोट्यामध्ये अशी समस्या होती गायींना की थायलेसिस झालेला होता। त्याच्यानंतर तुम्ही मिल्क चार्जर वापरायला सुरुवात केली। मग हे वापरल्याच्या नंतर तुम्हाला काय फरक दिसला, जाणवला? फरक म्हणजे तब्येतीत सुधारणा झाली। बर, गाभण राहायचा परिणाम होता, म्हणजे खाली जात होती ती गाभण राहायला चालू, म्हणजे पहिल्याच दिवस गाभण राहिली। आणि तुम्हाला याची माहिती कशी कळाली? हे मोबाईलद्वारेच, म्हणजे समक्ष कोणी गाठ भेट नाही, मोबाईलवरतीच पाहिलं। म्हणजे व्हिडिओ पाहिला तुम्ही? व्हिडिओ पाहून। मग काय केलं त्याच्यानंतर चौकशी करून परिचय घेतला। ऑफिसला कॉल केला होता? हा, ऑफिसला कॉल झाला। बर, त्याच्यानंतर यांचा नंबर भेटला, नंतर नाथ सरांचा तुम्हाला संपर्क झाला? हा, संपर्क झाला ना, आपण अवेलेबल केलं। बर, मी किती ग्राम देता हे गाईना? हे 150 ग्राम दिलं मी गाईला स्टार्ट। 150 ग्राम दिलं स्टार्टिंगला डेली। आणि ते दिल्याच्या नंतर किती दिवसामध्ये तुम्हाला काय काय रिझल्ट आला? मला 5व्या दिवशी शेणाचा रिझल्ट वाटला। बर, आणि नंतर परत एक 10 दिवसानंतर अर्धी बकेट झाल्याच्या नंतर परत पातळ शेण चालू झालं। ते एक 20 दिवस लगातार पातळ शेण चालू होतं। 20 दिवस म्हणजे रिकव्हरी होत होती? हा। बर, तरी तुम्ही कंटिन्यू ठेवलं। बर, मग पुढच्या बकेटमध्ये ते माज दाखवलं ते ना। हो, हे चालू झाल्याच्या नंतर 2 माज खराब दाखवले। बर, तिसऱ्या माजाला लावली ती गाभण राहिली। म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही जे वापरायला लागले होते 20 दिवस वापरत होते तरी पण गायचं शेण पातळ येत होतं। पण तुम्ही म्हटलं नाही का हे दिल्यानं रिझल्ट यायला पाहिजे होते, तो उलट त्रास होतोय गायला, म्हणजे बंद नाही केलं? एक तर व्हिडिओ पाहिला, कस्टमर केअरशी संपर्क बी होता ना। बरोबर आहे, तुम्ही ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी संपर्क केला, त्यांच्याकडून संपर्क माहिती मिळाली तुम्हाला की शेण जरी घट्ट येत असलं ते रिकव्हरी झाल्याच्या नंतर पातळ येऊन रिकव्हरी जोपर्यंत होत नाही शरीराची तोपर्यंत पातळ येणार आहे आणि तिथून पुढं चांगलं येणार आहे आणि तुमची समस्या पण मिटणार आहे। तसंच झालंय। आता 4-4, 5-5 दिवस बकेट नसते तरी जे आहे ते कंडिशन चालू राहते, म्हणजे कधी कधी गॅप पडतो। आता तुम्ही आज बकेट आणली परत, ही मधले 3 दिवस नव्हती तुमच्याकडे, तरी पण तुम्हाला जास्त फरक जाणवला नाही? म्हणजे गायची जी रिकव्हरी किंवा त्याच्यामध्ये स्टोरेज आहे आणखी, बरोबर आहे ना? मग एकंदरीत हे वापरल्याच्या नंतर पहिल्यांदा काय समस्या होती, वापरल्याच्या नंतर काय समस्या कमी झाल्या तुमच्या? समस्या पहिलीच मोठी एकच होती की ती गाभणच राहत नव्हती। किती दिवसापासून भाकड होती ती? 12 महिने। आज मी तिला 12 महिने कंप्लीट होती। तिला 12 महिने भाकड होती काय? हा, आज 3 महिन्याची गाभण आहे। 11 तारखेला 3 महिने होते। तुम्हाला माहिती का, जर गाय एखादी 9 महिने असेल तर वर्षभरामध्ये किती नुकसान होतं? ते नुकसान किती येते कळत आहे म्हणून तर एवढ्या खर्चात पडलोत ना। म्हणजे विशेष तिचं ज्या गाईचं आपल्याला तकलीफ जाणवली, तिचं पहिलं वेत 12/1 ला झालं, बरोबर आहे। दुसरं वेत 28/12 ला झालं, तिसरं वेत मार्च मध्ये ते बी थायलिसिस मुळे फेल गेलं। 15 दिवस अगोदर गेली, वीक होत गेली, थायलिसिस झाला आणि त्याच्यानंतर आता ती गाभण आहे 3 महिने। आता मुख्य जर बघायचं झालं सर, तर रामसरने आम्हाला सांगितलं होतं, म्हणजे त्यांनी गणित काढलं होतं की सरासरी जर एखादी गाय जर भाकड असेल 1 वर्षासाठी तर शेतकऱ्याचं कमीत कमी 70,000चं नुकसान होतं, कमीत कमी, बरं का? सरासरी काढला आपण सगळ्यांचं मिळून तरी किती, वर्षाला 70,000 रुपये शेतकऱ्याचं नुकसान होतं। मिल्क चार्जर वापरलं वर्षभर, तुम्ही वर्षभर वापरलं, किती खर्च येईल? वर्षभर काय आता पर बकेट महिना बी धरलं तर 12-18 समजा 17-18 रुपये, 16,000 रुपये तुम्हाला खर्च येईल वर्षाला, बरोबर आहे? 16-17 रुपये। आणि नुकसान कितीच आहे? नुकसान 70,000चं। म्हणजे महाग आहे का हे फायदेशीर आहे का हे पाहिजे? आज आता मी तरी माझ्या परीने जर विचार केला तर मी खर्चाचा विचार केलाच नाही। मला आवड आहे म्हणून हे चालू आहे। बर, कसं आवड आहे, एक तर आपण एकाच 2 केले, बरोबर आहे। आता जी गाय आहे तिच्या आजीपासून खानोट आहे, तिच्या आजीचे 6 वेत खाल्ले, तिच्या आईचे 6व्या वेताची ती आहे आणि तिचं आता 4थ्या वेळेस गाभण। म्हणजे सगळं घरचंच आहे, कुटुंबच आहे। बाहेर ही खरेदी केली आणि ही एक खरेदी केली अलीकडली, आणि ते बी जोड आहे म्हणून 2 दिवसात जिथून आणली तिथे ती मिली असती। इतक्या वीक कंडिशन मधली 5,000ला घेतली। 5,000ला? ते बी फक्त एक
जोड आहे सारखा म्हणून 5,000ला हे घेतली अलीकडली आणि लहान असू द्या ना, पण दूध पिती मरणारी कारवड ती होती. मरणारी काढवर घेतली ना ते 5,000 नुकसानच होतं ना, ते मेली असती तर. बरोबर आहे की नाही? आणि आज ती तुम्ही जर आणखी वर्षभर सांभाळले तर काय किंमत आहे सांगा? वर्षभराला ती आज म्हणजे हिट दाखवती. हा? आज हिट दाखवती, पण वर्षभरानं जर आणखी जर तुम्ही पाहिली, तरी ती हिट दाखवते आज. वर्षभरानं जर विक्री काढली त्याची किती हजार रुपयाला वाचतील ती? ती किंमत तिची होणारीच गोष्ट आहे ना ती. ती किती आणि तरी तिला बी नाही आणखी, फक्त तिला चालू केलं 10-12 दिवस झाले तिला चालू केलं. जेवढ्या का आपण काही त्यांनाच चालू दुपटीलाच चालू होतं, कारण फायनान्शियली बी बघावं लागतं बघावं सगळं. लागतंय. बरोबर आहे. आता कसं आहे, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत तुमच्या गणितानुसार बघावं लागतात, परिस्थितीनुसार आपल्याला. परिस्थितीने बरं, आता एकंदरीत जर पाय झालं सर, माग आता ते गाय जर पाहिली ही बघा त्या अंगावर किती चमक आलेली. चमकणी परत तिला सध्या मागच्या दोन्ही पायात आसाड्या आहेत. बर, दोन्ही पायात आसाड्या आहेत आज मी तिला. अरे बापरे, तरी पण एवढं? 3 दिवसापासून आहेत तिला. अरे बाप, म्हणजे एवढ्या समस्या असून तिच्यातून ते बाहेर पडते. आता थायलिसिस कोणत्या गायला होता? इलाच होता ना. आता मग थायलिसिसचा काय काय त्रास व्हायचा? म्हणजे हिला काय व्हायचं नेमकं? तिला म्हणजे तिने लगे गर्भच फेकला होता ना. गर्भात फेकून द्यायची दरवेळेस? नाही, चालू येताला समजा कासाला लागणं हा, आणि तिनं ताप येऊन थायलिसिस मध्ये मोडणं ती, आणि दुसऱ्या दिवशी समजा ताप कव्हर होणं हो इंजेक्शनवर, आणि दुसऱ्या दिवशी लगेच गर्भ काढावा लागला हात टाकून. अरे बाप, एवढी ती खराब कंडिशन होती. तिकडची कारवड तिची आहे त्या गर्भाची. याची का? त्या गर्भाची का? हा, बर. म्हणजे एकंदरीत एवढा 11 महिन्याची कारवड आहे. 11 महिन्याची. म्हणजे एवढा भयंकर त्रास होता, त्या त्रासातून आता तुम्ही पूर्ण बाहेर पडलेली. सध्या काय कंडिशन आहे गोठ्यामध्ये तुमच्या? गोठ्यामध्ये काय आता दुधाला कव्हर आहे. हा, आता ती पहिल्या वाटाला 22 लिटर दूध आहे. बर. दुसऱ्या वाटाला तिच्या खर्चाच्या मानाने तिला आपण आतमध्ये घेतला 17-18 रुपये. बर. तिसऱ्याला आता चांगली पिळायची होती तर थायलिसिस झालं. बर. आणि थायलिसिस मधून ती कव्हर करायची तर ते कव्हरच होत नव्हती. बर, आता कव्हर झाली. आता कव्हर झाली म्हणजे आता ती आवड पाथी काय कोण येत आहे. नाही ती एवढी शांतता तर नव्हती तिच्या अंगी. ती म्हणजे माणूस जवळ येऊन देत नव्हती. तिला त्रास होता ना? हा, तिला त्रास होता ना. आता तुम्ही जेव्हापासून हे चालू केलं तेव्हा तिचा त्रास कमी झाला. आज तिला त्रास कमी झाल्यावर दुसऱ्याला कशाला त्रास देईल? आता तिचे फोटो आहेत माझ्याकडे. हो, काही उडले. हो. पण हे जे इथे हा, नुसतं हाड चिटकत होता हाताला. अरे मास लगेच राहिलं नव्हतं, काहीच नाही. म्हणजे एकंदरीत एवढ्या त्रासातून आज ती गाय बाहेर आलेली. बर. आणि शेणामध्ये, दुधामध्ये, फॅट मध्ये काय फरक पडला? फॅट पण वाढली 1 पॉईंट जवळपास. 1 पॉईंट होणार? 1 पॉईंट ना? हा, 1%. अरे बाप. कारण पहिले फॅट 1.5, 1.8, 2.0 पर्यंत. आता 3.2च्या आसपास. 3च्या पुढेच आता. हा. बर. आणि दुधामध्ये काय वाढ झाली? दुधामध्ये काय 10च्या आत आली होती, आता 12-13 पर्यंत चालू. 3 लिटर दूध वाढलं. हा. आणि शेण काय घट्ट आहे? शेण घट्ट आहे. आता मागे बघू शकतो सर तिकडे आपण, ते मागं जर शेण पाहिलं तर पूर्ण घट्ट शेण आहे. म्हणजे पातळ शेणच नाही राहिला आता. म्हणजे एकंदरीत तुम्ही हे वापरून सगळं समाधानीला तिला म्हणजे मंथली किती नाही म्हणलं तर 1000-1500 रुपयाचं मेडिकल खावायला लागत होतं. 1,500 मेडिकल महिन्याला? मेडिकल 1,500 रुपये खर्च होता. तरी पण चांगली होती का काय? तब्येतच नव्हती राहिली ना. तरी समस्या एवढा खर्च करून होत चालली होती. डॉक्टरला आणायचा त्याचा त्रास, मेडिकलचा त्रास, मेडिकल आणायचा त्रास. डॉक्टर आले म्हणजे 200 रुपये फी त्यांची आलीच. फिक्सच आहे. या पुढे मेडिसिन 200-300 रुपयाचे. बरोबर आहे. ते चालूच राहतं. ते चालूच राहते. नाही, आणि हे चालू करायच्या अगोदर 2-3 दिवसाला आणायचं म्हणले नंतर 500 रुपये खर्च आहे. बरोबर आहे. महिन्यातून 4 वेळेस आणायचं म्हणजे 2,000 रुपये खर्च आहे. बरोबर आहे. असं म्हणजे एकंदरीत इथून माग समस्या तुमच्या ह्या डब्यामुळं की सगळ्या सुटल्या. ते महिन्याचा खर्च तुमचा 1500 रुपये. बरोबर आहे. आणि आम्ही महिन्यामध्ये 2,000 ते 3,000 रुपये 3,000 रुपये खर्च करतो. रिझल्ट नव्हता ना. तरी रिझल्ट नव्हता. 3,000 खर्चून आता 1600 मध्ये क्लिअर आहे. 1600 मध्येच रिझल्ट यायला, गायही चांगली झाली, दूधही वाढलं. समस्या कमी झाली. डिग्री चांगली, भावही चांगला भेटायला लागला. आणि दूध चवही चांगलीच आहे ना दुधाची. चवीमध्ये फरक पडला असेल, शुगर वगैरे वाढलेली असेल. म्हणजे एकंदरीत आता हे जे आपलं उत्पादन आहे ना, हे ओव्हरऑल काम करते सर. आता आपल्याला शेतकऱ्याला काय लागते? दूध वाढलं पाहिजे. आता ह्याचे जे काम आहेत ना, शेतकऱ्याला फक्त 5% माहिती आहे. परंतु 95% हे जे काम करतंय ना गायच्या शरीरामध्ये, ते माहितीच नाही आपल्याला. आणखी त्याचे रिझल्ट फक्त 5% दिसत आहे सर तुम्हाला. पण मध्ये यानं किती डेव्हलप केलंय हे गायलाच माहिती.
डॉक्टरनी तपासण्यामुळे ते म्हणलं इंजेक्शन सुद्धा देता येणार नाही याला. गरजच नाही द्यायची, तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा, तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. म्हणजे एकंदरीत खूप चांगला अनुभव आहे तुमचा. आतापर्यंत किती बकेट झालं, किती किलो गेलेलं आहे? हे आतापर्यंत आपले जवळपास 40 किलो गेले. 40 किलो गेलं. 8 बकेट गेल्या तुमच्या आतापर्यंत. काय फरक पडलाय तुला, काय वाटतं ताई? म्हणजे दुधाला लई चव आलेली. पहिल्यांदा असं पातळ दूध द्यायची ते आता लई घट. आता घट्ट येतं दूध. बरं. आता विशेष दुधाचा जर विचार केला तर घरचे कावात दुधाला तापवायला हातला येत नव्हते. बर. डेली 8 समजा 10 लिटर 15 लिटर जे दूध चालू झाले, दोघे चालू झाले तोपर्यंत तर हातला येतच नव्हते. बर. आता चालू केलंय, मलाई काढतात, बर, तूप बनवलंय, बर, आणि आता घरात कधी नाही म्हणलं तर 12 महिन्यातून 2 ते 3 किलो तूप खरेदी माणूस करून आणून खातो. बरोबर आहे. थंडीचे दिवस असो किंवा पाऊस काळात असो, लेकराला त्याला चालूच राहतं. बरोबर. पण घरचं तयार झाल्यापासून ते विकत आणलेल्याच्या चवीला तर ते विसरले. म्हणजे चव बदलली. म्हणजे आधी घरचं दूध तापवतच नव्हते, आताच नव्हते लावत. आता मलाई काढते, तूप पण काढते. कारण की तेवढं क्वालिटीचं दूध यायला लागलं. आता 5 ते 6 लिटर दूध तापवलं जाते. रात्री बी घरगुती दूध वाटप करतो ना, 5-6 लिटर दूध तापवलं जाते. तर त्याच्यात 4 दिवसाला किती नाही म्हणलं, 4 दिवसाच्या मला 100-125 ग्राम तूप. अरे बापरे. म्हणजे आता तिचं फॅट वाढलं ना, मलाई वाढली, त्याची क्रीम वाढली, आणि त्याच्यामुळे तूप पण तुमचं जास्त यायला लागलं. म्हणजे एकंदरीत दुधाला पण खूप मोठा फरक पडलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत जर बघायचं झालं तर दूध असेल, फॅट वाढलेले, दूध वाढलेले, क्रीम, तुम्हाला दुधामध्ये सगळे रिझल्ट आलेले. त्याच्यानंतर मलाई जास्त निघते, तूप पण तुमचं जास्त निघतं आणि क्वालिटीचं निघतं. बरोबर आहे ना ताई? आपलं मन येत त्याच्या आमक्या आमवर गुटले की दाम. म्हणजे सगळंच एकाच प्रोडक्ट मध्ये तुम्हाला सगळे रिझल्ट येऊन जातात. बरोबर आहे ना? तुम्ही आता दूध वगैरे खात असताल घरी, काय फरक पडतो चवीमध्ये? चव तर खूपच भारी आहे. साखर नाही टाकली तरी ते साखर टाकली म्हणजे साखर टाकायची गरज नाही, एवढं गोड लागते. हा, आणि पहिल्यांदा दुधाचा वास येत होता, आता चहा केल्यावर दुधाचा वास नाही येत. बघा, हे खूप महत्वाचं ऑब्झर्वेशन, महत्वाचं आहे. बघा, तुम्ही काय आणता घरी, काय वापरता, हे महत्वाचं नाहीये. तुम्ही त्याचा अभ्यास कसा करता किंवा तुम्हाला ते दिसतंय का, हे खूप महत्वाचं आहे. नव्या पिढीमध्ये ते जरा जास्त दिसून येते. बघा, छोटे छोटे ऑब्झर्वेशन आहे. आता ही मुलगी आहे, 4 वाजेपर्यंत शाळा करून येऊन बर घास आणि मुलगा शेण झाडू दोन्ही कामं करते. आता माझी तयारी चाललेली आहे मुक्त गोठ्याची. बर. 1 महिन्याभरापासून मटेरियल येऊन पडले. भाच्याच लग्न होतं, पाठीमाग तुमचं एकदा कॉन्टॅक्ट झालं होतं की आम्ही यायची तयारी करायला लागलो 20-25च्या दरम्यान. म्हणजे तुम्ही काही येऊ नका या तारखेच्या आतमध्ये, माझ्या मागे लग्नाची तयारी. आता म्हणजे एकंदरीत त्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे की दुधाचा वास नाहीये. कसं आहे माहिती सर, शेवटी तुम्ही गायला काय देता? तुम्ही जर तिला विष खाऊ घातलं तर ते विषच येणार आहे दुधाच्या मार्फत. तुम्ही जर तिला अमृत खाऊ घातलं तर अमृतच येणार आहे. बघा, गायला तुम्ही जर गाजर गवत खाऊ द्यायचं ना, दूध सुद्धा कडू लागते. खरं की नाही? आपण समजा बाहेर जर खराब खाण्यात आलं, आपलं पोट खराब होऊन दुसऱ्या दिवशी तसं जर तुम्ही जर खाल्लं तर दूध ही कडू लागतं. मला सांगतो, आता हे दूध गायला देताय तुम्ही, आणि गायचं जर दूध तुम्ही खाल्लं तर तुमच्या कोणतेही आजार असू द्या, ते बरे व्हायची ताकद या गायच्या दुधामध्ये. परंतु आता ते समजलं पाहिजे, हे तर जडीबुटीपासून बनवलं गेलेलं आहे, पंचमहाभूताचे संस्कार करून त्याच्यावर. खूप मोठं काम आहे याचं, आणि खूप मोठे रिझल्ट आहेत जे आपल्याला माहित नाही. फक्त मोजकेच माहिती आहे, 4-5%. त्याचं काम आणखीन जे 95% ते आपल्याला माहितच नाहीये. तर कमी आहे खूप. एकंदरीत जर बघायला झालं तर तुमचा खूप चांगला अनुभव आहे. तर इथं तुम्हाला मार्गदर्शन कोण करते? तर तुम्ही इकडे ह्या भागात पूर्ण काम बघता. हो. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. नमस्कार, मी नातू गोलमुगले. माझं शॉप गडी या ठिकाणी आहे. आणि माझा मोबाईल नंबर आहे 98 22 67 53 33. चालेल, धन्यवाद.